की एखादा जरा वाढदिवस आला की आपल्याला वाटतं अरे बाबा आपला वाढदिवस दत्तगुरु सांगतायत की तुला जन्मही नाही आणि मृत्यू नाही आहे, हे तू जाणून घे, याच्या पलीकडे निघून जा. आपण अशाच गोष्टींमध्ये आसक्त होतो ज्यावेळेला आपल्याला कळतं की ही गोष्ट खरी आहे. आणि एखादी गोष्ट खरी आहे हे पटवून द्यायचं काम इंद्रिय करतात. याने माझा अपमान केला, त्याने माझा अपमान नाही केला, मी आजपर्यंत आयुष्यात हे कमवलं, मी हे कमवलं नाही. दत्तगुरूंनी सांगितलेलं नाही. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. ज्याला कळून चुकलेलं आहे की या जगामध्ये कुठलाही भेद अस्तित्वात नाही, ना हा जन्म आपला आहे, नाही संबंध आपली आहे. मनुष्याचं जग हे संपूर्णपणे अहंकाराने भरलेलं आहे, परंतु तरी सुद्धा मनुष्य स्वतःला या देहामध्ये बघायचा प्रयत्न करतो. त्याही मंदिरामध्ये फक्त त्यांना बांधून ठेवू शकत नाही. त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की मी सर्वव्यापी आहे. आता आपण अवधूत गीता जी प्रत्यक्ष दत्तगुरूंनी सांगितली ती अवधूत गीता बघणार आहोत. अवधूत गीतेमधल्या अध्यायामधले काही श्लोक प्रत्येक सेशनमध्ये आपण घेणार आहोत. तर आता पहिल्या श्लोकाला आपण सुरुवात करूया. फक्त भगवंताच्या कृपेमुळेच महाभयापासून वाचण्यासाठी अद्वैताची इच्छा ज्ञानीपुरुषामध्ये निर्माण होते. फक्त भगवंताच्या कृपेमुळे. जर भगवंताची कृपा नसेल तर कुठलाही मनुष्य या भौतिक जगामधून आध्यात्मिक जगाकडे वळण्याचा प्रयत्न करत नाही. जर भगवंताची कृपा नसेल तर या मायेमध्ये जे गुंतून पडलेले सगळे जीव आहेत ते कधीही याच्या बाहेर पडायचा प्रयत्न करत नाही. म्हणून ते दत्तगुरू म्हणतात की फक्त भगवंताच्या कृपेमुळेच महाभयापासून वाचण्यासाठी अद्वैताची इच्छा ज्ञानीपुरुषांमध्ये निर्माण होते. अद्वैताची इच्छा. अद्वैत म्हणजे काय की जिथे कुठेही द्वैताचा भास नाही. द्वैत ज्याला आपण म्हणतो की हे आणि ते, ज्या वेळेला दोन गोष्टी वेगवेगळ्या आपल्याला दिसतात त्यावेळेला तो द्वैतभाव असतो. हा द्वैतभाव ज्या वेळेला नष्ट होतो आणि ज्या वेळेला कळतं की हे संपूर्ण जग फक्त परमात्माने बनलेलं आहे, संपूर्ण जग फक्त ब्रह्मतत्वाने बनलेलं आहे, तो त्या द्वैतभावापर्यंत जायचा जो रस्ता आहे, ज्याला काही काही जण धर्म म्हणतात, ज्याला काही काही जण योग म्हणतात, ज्याच्यामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व संपूर्णपणे नाहीसं करून जे आपलं खरं अस्तित्व आहे ते ओळखायचं असतं. तर अशी अद्वैत जाणण्याची इच्छा, असं आपलं खरं अस्तित्व जाणण्याची इच्छा महाभयापासून. कुठलं महाभय? जे काही षडरिपू आहेत हे षडरिपू आपल्याला भौतिक जगामध्ये ठेवायचा प्रयत्न करतात. जे काही आपल्या भावभावना आहेत, या भावभावना या इंद्रियांमुळे आणि मनामुळे निर्माण होतात, त्या आपल्याला या भौतिक जगामध्ये जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न करतात. किती जरी आपण म्हटलं की आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा शोध आपल्याला घ्यायचा आहे, त्यावेळेला ज्या वेळेला आपण अस्तित्वाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो लगेच इंद्रिय त्या विषयांबरोबर धावत येतात, मन धावत येतं आणि परत या भौतिक जगामध्ये अडकून पडतं. म्हणून फक्त भगवंताच्या कृपेमुळेच या अद्वैताची जी इच्छा आहे ती ज्ञानीपुरुषांमध्ये निर्माण होते. जर भगवंताची इच्छा नसेल तर अद्वैताची इच्छा, स्वतःचं अस्तित्व जाणून घ्यायची इच्छा कुठल्याही व्यक्तीमध्ये निर्माण होणार नाही. असं यासाठी म्हटलेलं आहे कारण भगवंताची कृपा कधी होईल? भगवंताची कृपा त्यावेळेला होईल ज्या वेळेला मनुष्य स्वतःचा अहंभाव, स्वतःचा अहंकार थोडासा बाजूला ठेवायचा प्रयत्न करेल. मनुष्याचं जग हे संपूर्णपणे अहंकाराने भरलेलं आहे. मला हे पद पाहिजे, मला हे प्रतिष्ठा पाहिजे, मी आयुष्यात हे कमवलंय, मला आयुष्यात हे कमवायचं आहे, हे माझे रिलेशन्स आहेत, या माझ्या गोष्टी आहेत. जिथे जिथे मी येतो तिथे तिथे अहंकार येतो. जोपर्यंत मनुष्य अहंकार बाजूला सारत नाही तोपर्यंत त्याला परमेश्वराचं दर्शन होत नाही, तोपर्यंत तो स्वतःच्या हृदयाची परमेश्वरासाठी दारं उघडत नाही.
ज्यावेळेला तो हळूहळू दार उघडतो त्यावेळेला परमेश्वर त्याच्यावरती कृपा करायला सुरू करतो आणि या परमेश्वराच्या कृपेमुळे अशा अद्वैताची जी इच्छा आहे ती ज्ञानी पुरुषामध्ये उत्पन्न होते. जो मंगल भेदरहित अव्यय आहे त्या निराकाराला नमस्कार कसा करू, जो सर्व व्याप्त आहे आणि त्या आत्म्याला सुद्धा व्याप्त केलेला आहे. जो मंगल भेदरहित आणि अव्यय आहे, मंगल ज्याच्यामध्ये अमंग असं काहीच नाहीये, भेदरहित ज्याच्यामध्ये भेदाची दृष्टी नाहीच आहे, हा जो द्वैत भाव आहे, पाहण्याची वस्तू, पाहणारा आणि पाहण्याची प्रक्रिया होणं, या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला नष्ट होतात त्यावेळेला द्वैत भावना नष्ट होते. आणि ती त्याच वेळेला होऊ शकते ज्या वेळेला एखादं तत्व हे अनंत असेल, ज्या वेळेला एखादं तत्व असं असेल ज्याचा कधी व्यय होणार नाही, कधी संपणार नाही. या भौतिक जगतामध्ये जेवढी काही सगळी तत्व आहेत या सगळ्या तत्वांचा नाश होतो. ज्या वेळेला ब्रह्मदेवाचा दिवस होतो, दिवस पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला महाप्रलय होतो त्या महाप्रलयामध्ये ही सगळी तत्व निघून जातात. म्हणून असं तत्व जे या सगळ्याच्याही पलीकडे आहे, जे चराचरामध्ये व्याप्त आहे, जे अव्यय आहे, ते कधीही संपणार नाहीये, कधीही नष्ट होणार नाहीये, भेदरहित ज्याच्यामध्ये कुठलाही भेद नाहीये, याच तत्वाने, याच ब्रह्मतत्वाने सगळं काही व्याप्त केलेलं आहे. जर एकाच गोष्टीने सगळं काही व्याप्त केलेलं आहे तर कुठेही भेद हा निर्माण होत नाही, कुठेही दुसरी गोष्ट अस्तित्वात असू शकत नाही. जर एखादी दुसरी गोष्ट ब्रह्मतत्वापासून अस्तित्वात यावयाची असेल तर त्यासाठी ब्रह्मतत्व कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. परंतु ब्रह्मतत्व जे आहे हे सगळीकडे व्याप्त आहे. अशी कुठलीच जागा नाही ज्या जागेमध्ये ब्रह्मतत्व नाहीये. त्याच्यामुळे जो मंगल भेदरहित आणि अव्यय आहे, मी त्या निराकाराला नमस्कार कसा करू जो सर्व व्याप्त आहे. जो मंगल भेदरहित आणि अव्यय आहे, मी त्या निराकाराला नमस्कार कसा करू. असं परमात्म तत्व, असं ब्रह्मतत्व जे सदा मंगल आहे, ज्याच्यात कुठलाही भेद नाही, ज्याचा कधीही व्यय होत नाही, ज्याचं कुठलंही रूप नाही आहे, अशा या निराकाराला मी नमस्कार कसा करू जो सर्व व्याप्त आहे, सगळीकडे व्याप्त आहे. जर तो सगळीकडे व्याप्त आहे तर तो माझ्या आतमध्ये सुद्धा आहे आणि माझ्या बाहेर सुद्धा आहे. अशी कुठलीही गोष्ट नाही जिथे ते व्याप्त नाहीये. याचाच अर्थ माझ्या आतमध्ये सुद्धा तेच तत्व आहे. जर सगळीकडे ते तत्व आहे तर त्याला मी नमस्कार कसा करू, कारण माझ्या आत्म्याला सुद्धा त्यानेच व्याप्त केलेलं आहे. कुठेही भेद अशी कुठली गोष्ट राहिलेलीच नाहीये. जर भेद नाहीये तर ते आत्मतत्व, ते परमात्मतत्व, ते ब्रह्मतत्व हे मीच आहे. त्याच्यामुळे त्या निराकाराला मी नमस्कार कसा करू. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले हे विश्व मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. जे काही भौतिक जगत आहे हे भौतिक जगत पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं आहे आणि हे मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. मृगजळ, ज्या वेळेला आपल्याला मृगजळ दिसतं त्यावेळेला वाटतं की खूप दूरवर पाणी आहे, परंतु तो पाण्याचा फक्त भास असतो, त्याच्यामध्ये कुठलीही सत्यता नसते. ज्या वेळेला त्या ठिकाणी आपण जाऊन बघतो त्यावेळेला आपल्याला तिथे पाणी दिसत नाही, आपली तहान तिथे भागली जात नाही. ज्या वेळेला आपण स्वप्न बघतो निरनिराळी, आपल्याला वाटतं की स्वप्नामध्ये बघितलं गेलेलं विश्व खरंच आहे, पण ज्या वेळेला जागृत होतो त्यावेळेला कळतं की ते सगळं खोटं होतं, मृगजळाप्रमाणे होतं. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं हे विश्व मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. आपल्याला श्री गुरु दत्तात्रेय सांगतायत की हे विश्व जे आहे हे सगळं मिथ्या आहे, हे खोटं आहे. परंतु या विश्वामध्ये आपली एवढी आसक्ती असते की आपल्याला ते खरं वाटायला लागतं. आपण अशाच गोष्टींमध्ये आसक्त होतो ज्या वेळेला आपल्याला कळतं की ही गोष्ट खरी आहे. आणि एखादी गोष्ट खरी आहे हे पटवून द्यायचं काम इंद्रिय करतात. इंद्रिय फक्त या स्थूल जगताला बघू शकतात. त्याच्यामुळे इंद्रियांना वाटतं की जे काही बघतायत, जे काही अनुभूती घेत आहेत, जे काही ग्रहण करतायत ते सगळं खरं आहे. इंद्रिय ते ग्रहण करतात. ग्रहण केल्यानंतर बुद्धीला असं वाटायला लागतं की हे जग म्हणजे सत्य जग आहे.
परंतु जे इंद्रियाच्याही पलीकडे आहे, जे काळाच्याही पलीकडे गेलेले आहेत, ते नेहमी सांगत आलेले आहेत की हे विश्व जे आहे मृग ज्याप्रमाणे मिथ्या आहे, याच्यात कुठलीही सत्यता नाही. ज्याप्रमाणे उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे की जागृत अवस्था घ्या किंवा स्वप्न अवस्था घ्या, या दोन्ही अवस्था ज्या आहेत त्या खोट्या आहेत. तसंच आपल्याला इथे दत्तगुरु सांगतायत की पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले विश्व मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. माया मलरहित असा मी एकच एक आहे. याच्यामध्ये कुठलीही माया नाही आहे, त्याच्यामध्ये कुठलीही वाईट गोष्ट नाही, असा मी एक आणि एकच आहे. दुसरा या जगामध्ये कोणीही अस्तित्वात नाही आहे असं यासाठी म्हणतायत कारण ब्रह्मतत्व एकच आहे, परमात्मा हे एकच आहे, त्यानेच सगळ्या जगाला व्याप्त केलेलं आहे. आपण परमात्म्याला वेगवेगळी रूपं देतो, आपण परमात्म्याला एखाद्या आकृतीमध्ये समावित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु इथे दत्तगुरु म्हणतात की असा मी एक आणि एकच आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही आहे. तर मी नमस्कार कुणाला करू, तर सगळीकडे मीच आहे. हे ब्रह्मतत्व जर मीच आहे, ज्याला आपण परमात्मा म्हणतो, परमात्मा आपण यासाठी म्हणतो कारण आपली भेदबुद्धी झालेली असते, म्हणून आपण स्वतःला आणि त्या परमात्म्याला वेगळं मानतो. परंतु दत्तगुरु इथे म्हणतात की सगळीकडे मीच आहे, त्याच्यामुळे मी नमस्कार कोणाला करायचा. केवळ आत्मतत्वच सर्व काही आहे. आपल्याला वाटतं की या जगतामध्ये जेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टींशिवाय आपलं अस्तित्व नाही आहे. असं वाटत असतं की जे काही आपण आतापर्यंत साठवलेलं आहे, जे काही आपले सगळे रिलेशन्स आहेत, आपलं घरदार आहे, जमीन जुमला आहे, आपले पैसे आहेत, आतापर्यंत जे काही नाव कमवलेलं आहे, पद प्रतिष्ठा सगळं जे काही कमवलेलं आहे, हे सगळं आपलं आहे. परंतु दत्तगुरु म्हणतात की जेवढं काही जगामध्ये दिसतं ते सगळं काही खोटं आहे, सगळं मिथ्या आहे. या आत्मतत्वाशिवाय दुसऱ्या जगामध्ये काहीही अस्तित्वात नाही. ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला हे सगळं आपण इथेच सोडून निघून जातो. सगळं काय हा जो देह या देहाभोवती जेवढा आपला अभिमान असतो, तो देह पण आपण इथेच सोडून जातो. भेदाभेदाचा प्रकार असा कुठेही नाही. ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की सगळीकडे ब्रह्मतत्व आहे, सगळीकडे मी आहे, त्याचप्रमाणे दत्तगुरु सांगतायत की या आत्मतत्वाशिवाय, या ब्रह्मतत्वाशिवाय या जगामध्ये दुसरी कुठलीही गोष्ट नाही. जर आपल्याला दुसऱ्या गोष्टी दिसत असतील तर आपण या मायेमध्ये गुरफटलेलो आहे. जर आपल्याला स्वतःचं अस्तित्व होत असेल, आपल्याला दुसऱ्याचं अस्तित्व होत असेल, जिथे भेद दिसत असेल, निश्चितपणे जाणा की तुम्ही मायेमध्ये आहात. आपले गुरु दत्तगुरु म्हणतात की इथे भेदाभेदाचा कुठलाही प्रकार नाही, तेव्हा हे आहे आणि ते नाही असं मी कसं म्हणू शकतो. भौतिक जगतामध्ये ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट मिळते त्यावेळेला म्हणतो अच्छा मला हे मिळालं. एखादी गोष्ट आपल्याकडून भगवंताने घेऊन टाकली तर आपण रडायला लागतो, आपण ओरडायला लागतो. त्यावेळेला म्हणतो अरे हे माझ्याकडे होतं आता निघून गेलं. एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला तर आपल्याला खूप आनंद होतो, हे मला मिळालेलं आहे, माझ्याकडे आलेलं आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपल्याला वाटतं की अरे आपल्यापासून खूप दूर गेलेले आहे. मनुष्य दुःखी होतो, मनुष्य रडायला लागतो. इथे दत्तगुरु सांगतायत की या सगळ्या गोष्टी अस्तित्वातच नाही आहेत. फक्त एकच गोष्ट अस्तित्वात आहे, ते म्हणजे परमात्म तत्व. त्याच्यामुळे हे आणि ते असा कुठला भेदच नाहीये. ही शब्दात्मक भाषा तरी मी कसं बोलणार. कारण ज्या वेळेला मी ही सगळी अनुभूती घेतोय आणि अनुभूती घेता घेता मला कळत आहे की माझ्याशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट या जगतामध्ये नाहीये. त्यामुळे हे आणि ते याचं अस्तित्वच नाहीये. त्याच्यामुळे जे लोक असे बोलतात त्यांचं मला खूप आश्चर्य वाटतं. वास्तविक सर्व व्यापक निराकार मत स्वरूप आत्मा वेदांताचे सर्वस्व असून ज्ञान आणि विज्ञान तोच आहे. आकार रहित सर्वांमध्ये मीच आहे. सर्व व्यापक निराकार मत स्वरूप आत्मा. पहिल्या श्लोकापासून भगवान आपल्याला हेच सांगतायत की सर्व व्यापक, कुठेही त्याचं अस्तित्व नाही असं नाहीच आहे. चांगलं असो वाईट असो, सुख असो दुःख असो, शीत असो उष्ण असो, कुठेही त्या परमात्म्याचं, त्या ब्रह्मतत्वाचं अस्तित्व नाही असं असूच शकत नाही. त्या सर्व व्यापक निराकार मत स्वरूप आत्मा वेदांताचे सार सर्वस्व असून ज्ञान आणि विज्ञान तोच आहे.
सगळ्या वेदांतामध्ये जे ब्रह्मस्वरूप सांगितलेलं आहे, हे ब्रह्मस्वरूप म्हणजे तेच आहे. ज्ञान आणि विज्ञान तोच आहे. ज्ञान आणि विज्ञान, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीतरी माहिती मिळणं, याला ज्ञान म्हणतात. या भौतिक जगतामध्ये विज्ञान याला म्हणतात, की जे काही आपण इंद्रियांनी ग्रहण करू शकतो, ज्याला आपण प्रूव्ह करू शकतो, त्याला आपण विज्ञान म्हणतो. पण ज्या गोष्टी या इंद्रियांच्याही पलीकडच्या आहेत, प्रत्येक इंद्रियांच्या तर मर्यादा आहेत. आपण आपली एखादी स्पेसिफिक रेंजच्या बाहेर बघू शकत नाही, एका रेंजच्या बाहेर ऐकू शकत नाही, एका रेंजच्या बाहेर टेस्ट घेऊ शकत नाही, एका रेंजच्या बाहेर आपण स्पर्श करू शकत नाही गोष्टींना. तर या इंद्रियांनी ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचं आकलन करायला सुरू करतो, ज्या वेळेला त्याचं प्रूफ फक्त इंद्रियांनी बघायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला इंद्रियांच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला कधी कळणारच नाही. म्हणून सध्याचं भौतिक जगतातलं जे विज्ञान आहे, जे सगळ्या या गोष्टींवरती अवलंबून आहे, इंद्रियांवरती, ते तोकडं आहे. म्हणून त्याला विज्ञान असं संबोधता येणार नाही. जे काही सर्वव्यापक, निराकार आणि सगळीकडे व्याप्त जो परमात्मा आहे, तेच ज्ञान आहे आणि तोच विज्ञान आहे. आकार रहित सर्वांमध्ये मीच आहे, आकार रहित, मला कुठलाही आकार नाही. प्रत्यक्ष दत्तगुरु आपल्याला सांगतायत की मला कुठलाही आकार नाही, तरी सुद्धा आपण त्यांचा एक आकार शोधायचा प्रयत्न करतो, त्यांना मंदिरामध्ये शोधायचा प्रयत्न करतो. ते म्हणतात की सर्वांमध्ये मी आहे, सगळीकडे मीच आहे, फक्त त्या भक्तिभावाने मला बघणं खूप आवश्यक आहे. आकाशाप्रमाणे अवयवरहित सर्वव्यापी स्वभावतःच निर्लेप शुद्ध स्वरूप असा जो प्रकाशमान आहे तो मीच आहे, याविषयी कोणताही संशय नाही. आकाशाप्रमाणे अवयवरहित, आकाश हे सर्वव्यापी आहे, स्वभावतःच निर्लेप आणि शुद्ध स्वरूप हा जो परमात्मा आहे. आपण बघितलं की परमात्मा मंगल आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला दत्तगुरु सांगतायत की शुद्ध स्वरूप असा जो प्रकाशमान आहे तो मीच आहे, याविषयी कोणताही संशय नाहीये. मी व्ययरहित आहे, कुठल्याही प्रकारे माझा व्यय होत नाही. याचा अर्थ मी सगळीकडे व्याप्त आहे, व्ययरहित आहे, मला अंत नाही. मी आकार रहित आहे, मला कुठलाही अंत नाही. मूर्तिमंत शुद्ध विज्ञान मीच आहे. कोणाला सुख, कोणाला दुःख असतेच कसे मी जाणत नाही. कारण सुख आणि दुःख या जर आपण गोष्टी बघितल्या तर या भेदामध्ये येतात. ज्या वेळेला भेद येतो त्यावेळेला माया येते, प्रकृती येते. दत्तगुरु म्हणतात की सुख आणि दुःख काही अस्तित्वात असूच शकत नाही, कुठल्याही प्रकारचा भेद अस्तित्वात असूच शकत नाही. कारण सगळीकडे फक्त एकच परमात्मा तत्व आहे, इथे कुठेही भेद नाही. त्याच्यामुळे इथे कुठलेही सुख आणि कुठलेही दुःख असू शकत नाहीये. शुभ अशुभ मानसिक कर्म मला नाही आहेत, कुठल्याही प्रकारचं मानसिक कर्म मला नाही. मनाने मी कुठलंही कर्म करत नाही. कायिक कर्म मला नाही, कायिक कर्म शरीराने केलं जाणारं कुठलंही कर्म हे मला नाहीये. वाचिक कर्म मला नाहीये, कुठल्याही प्रकारचं वाचिक कर्म ज्याच्याने बोललं जातं ते सुद्धा मला नाहीये. म्हणजे मानसिक, कायिक आणि वाचिक, जरी मायेमध्ये असणाऱ्या लोकांना असं वाटत असेल की मी कर्म करतोय, मी बोलतोय, मी कायिक कर्म करतोय, तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये लिप्त नाहीच आहे, कारण ते मला नाहीच आहे. कारण मी ज्ञानस्वरूप, शाश्वत, अशुद्ध आणि अतींद्रिय असं आहे. संपूर्ण ज्ञानस्वरूप मी आहे, संपूर्ण शाश्वत मी आहे, माझ्याशिवाय दुसरी कुठली गोष्ट नाहीच आहे. शुद्ध आणि इंद्रियांपलीकडचं ज्ञानाचं अमृत मी आहे, इंद्रियांपलीकडचं ज्ञानाचं अमृत. म्हणून परमेश्वराला, त्या परम तत्वाला, त्या ब्रह्मस्वरूपाला आपण कधीही इंद्रियांनी जाणू शकत नाही. तिथे फक्त परमात्मा भाव, तिथे फक्त समर्पण भाव त्या परमात्म्याविषयी असणं नितांत आवश्यक आहे. हे समर्पण ज्यांचा अहंकार जास्त आहे ते कधीच करू शकत नाही. ज्यांचा अहंकार जास्त आहे, ज्यांना असं वाटतं की मी म्हणजे हा देह आहे, हे सगळं करणारा मी आहे, त्याला नेहमी असं वाटत राहतं की इंद्रियांच्या पलीकडे जे काही आहे ते मी सगळं इंद्रियांनी जाणावं. स्वतःचं समर्पण ते स्वतःला परमेश्वराच्या चरणी कधी करूच देत नाही. ज्या वेळेला अहंकार सुटतो, ज्या वेळेला त्या परमात्म्याप्रती प्रेम निर्माण होतं, त्यावेळेला हो हो मनुष्य इंद्रियांच्या पलीकडे जाऊ शकतो.
शुद्ध आणि इंद्रियांच्या पलीकडचं जे ज्ञानाचं अमृत आहे ते मी आहे. मन हे गगनासारखं आहे, सर्वगामी, सगळीकडे जाऊ शकतं. मनाला कोणीच कधीच थांबवू शकत नाही, त्याच्याविषयी कल्पनाही करता येऊ शकत नाही. परंतु भासणारे सर्व मनोरूपच आहे. जे काही आपल्याला सगळं भासतं, जे काही आपल्याला दिसतं, जे काही आपण ग्रहण करतो, जे काही आपले इंद्रिय बघतायत, ऐकतायत, ग्रहण करतायत, हे सगळं मनाने निर्मित आहे. योग वसिष्ठमध्ये वसिष्ठ मुनी म्हणतात की हे सगळं जग मनाने निर्माण झालेलं आहे. ज्या वेळेला मनाचा संपूर्णपणे लय होतो त्यावेळेला हे जग कुठेही अस्तित्वात राहत नाही. दत्तगुरु पण तेच म्हणतायत की हे जे काही जग आहे हे सगळं मनोरूप आहे, तरी पण मन वस्तुतः सत्य नाही. आपण म्हणजे कोण आहे? आपण म्हणजे शरीर आहे का? या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करायला हवा. ज्या वेळेला विचार करायला लागतो त्यावेळेला आपल्याला असं कळून येतं की मी म्हणजे शरीर नाही आहे. मग मी म्हणजे कोण आहे? हे जे माझ्या मनामध्ये विचार येत आहेत हे कुठून येत आहेत? हे ज्या वेळेला आपण शोधायला सुरू करतो त्यावेळेला आपल्याला कळतं की मन जे आहे या सगळ्या गोष्टींशी खेळत आहे. हळूहळू कळायला लागतं की हे मन म्हणजे सुद्धा मी नाहीये, ही बुद्धी म्हणजे सुद्धा मी नाहीये. म्हणजे मन आणि बुद्धी याच्याही पलीकडे जो कोणी आहे ते माझं खरं अस्तित्व, आत्मा. ज्या वेळेला हा आत्मा आपली सगळी आवरणं सोडून टाकतो, आपला अहंकार सोडून टाकतो, त्यावेळेला जसा घट फुटल्यानंतर घटामधला आकाश जो असतो तो आकाश आकाशामध्ये विरून जातो आणि आकाश बनतो, त्याप्रमाणे हा जो आत्मा आहे हा आत्मा ब्रह्मस्वरूपी होऊन जातो, परमात्मा बनून जातो. इथे दत्तगुरु सांगतात की मन वस्तुतः सत्य नाही. जे काही आपण बघतो, जे काही आपण करतो, जे काही आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये कुठलीही सत्यता नाही. मी एकच आहे, दृश्य जात मीच आहे, जे काही दिसतंय ते सगळं मीच आहे. आकाशालाही व्यापणारा मी आहे आणि निरंतर असा मी आहे. यास्तव मी स्वतःला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कसा बघू शकेल? जर सगळीकडे मीच आहे, माझ्याशिवाय जर दुसरी कुठली गोष्ट नाही आहे, तर मी स्वतःला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे पाहू कसा शकेल? जर आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब बघायचं असेल तर आपल्याला आरशासमोर उभं राहावं लागतं, आपल्याला पाण्यासमोर उभं राहावं लागतं. पण जर सगळीकडेच मी आहे, दुसरी कुठली गोष्ट अस्तित्वातच नाहीये, तर मी स्वतःला बघू कसा शकेल? असं दत्तगुरु म्हणतात. हे जीवा, तू एक सत स्वरूप आणि परमात्मा आहेस हे कसे जाणत नाहीयेस? त्यांना आश्चर्य वाटतं. सगळे लोक जे मायेमध्ये गुंतून पडलेले आहेत, ज्यांना वाटतं की आपलं अस्तित्व हे फक्त भौतिक शरीरापुरतं आहे, मी हे करतोय, मला हे बनायचंय, आतापर्यंत मी हे मिळवलेलं आहे, ते म्हणतात की हे जीवा तू एक आणि सत्य स्वरूप परमात्मा आहेस. तुझं अस्तित्व ते नाहीये जे तू जाणतोयस, तुझं अस्तित्व जे ते नाहीये जे तुला तुझं मन सांगतंय. तर तू एक सत स्वरूप आणि परमात्मा आहेस, ब्रह्मस्वरूप आहेस, हे तू जाणत कसं नाही आहेस? तू अव्यय आहेस, ज्याचा कधीही व्यय होत नाही. भौतिक शरीर जर बघितलं तर लहानपणी मनुष्य छोटा असतो, नंतर त्याचं भौतिक शरीर पण वाढायला लागतं. प्रत्येक अवस्थामध्ये त्याचं शरीर वेगवेगळं असतं, तरी सुद्धा मन असं सांगतं की हे शरीर म्हणजे तूच आहेस. इथे दत्तगुरु म्हणतात की तू अव्यय आहे, कधीही व्यय न होणार आहेस, सर्वांच्या ठिकाणी उपलब्ध आहेस. खूप महत्वाचं वाक्य आहे, तू सर्वांच्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपल्याला असं वाटतं की आपलं अस्तित्व या भौतिक शरीरामध्ये आहे. जो समोर व्यक्ती दिसतो, जे समोर वेगवेगळे विविध पदार्थ दिसतात, ते माझ्याहून काहीतरी वेगळे आहे असं आपल्याला जाणवतं. कारण या देहाच्या प्रती जी अहंभावना निर्माण झालेली असते, ती अहंभावना स्वतःचं खरं अस्तित्व जाणून घेण्यासाठी आपल्याला रस्ता देऊ शकत नाही. म्हणून प्रत्यक्ष गुरु म्हणतात की तू सर्वांच्या ठिकाणी उपलब्ध आहे, सगळीकडे तूच आहेस, तू सर्वदा प्रकाशरूप आणि अखंडित आहेस. तुझ्याशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट नाही आहे, अखंडित, ज्याचा कधीही खंड होऊ शकत नाही, अव्यय. आणि असे असतानाही हे प्रभू जीवा, तू दिवस आणि रात्र कसं मानतोस? दिवस आणि रात्र म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी तुला या जगामध्ये दिसत आहेत, जे काही वेगवेगळे भेद तू करतोयस, सुख दुःख, शीत उष्ण, चांगलं वाईट, आपले दुसरं, हे जे काही सगळं तू करतोयस हे तू का म्हणतोयस? कारण हे खरं अस्तित्वातच नाहीये. तू स्वतः अखंड सर्वत्र एकरूप आहेस, हे तू जाण.
तुझ्याशिवाय या जगामध्ये दुसरी कुठलीही वस्तू नाहीये. तुझ्या मनाने हळूहळू या गोष्टीचा भेद करायला सुरू कर. तो जो तुझ्या मनामध्ये भेद झालेला आहे तो दूर करायला सुरू कर. स्वतःचं अस्तित्व जे तू या शरीरापुरतं मर्यादित करून घेतलेलं आहेस, हे जे खोटं अस्तित्व आहे, याच्या मायेमध्ये तू गुंतलेला आहेस, ते सर्व काही सोडून दे आणि स्वतःचं खरं अस्तित्व, तू अखंड आहेस, सर्वत्र आहेस, एकरूप आहेस, तुझ्याशिवाय या जगामध्ये कुठलीही दुसरी गोष्ट नाही. देश काल वस्तू परिच्छेद रहित आहेस. कुठल्याही प्रकारे तू सीमित नाही आहेस. ध्यान करणारा आणि इतर कोणी ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं, द्रष्टा, दृश्य आणि पाहण्याची क्रिया, हे जे काही आहे या सगळ्या एकच गोष्टी आहेत. अविद्येमुळे असं जाणवतं की या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मायेमध्ये असताना असं जाणवतं की या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दत्तगुरु म्हणतात की ध्यान करणारा आणि इतर कोणी ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय सुद्धा मीच आहे. कारण या जगामध्ये दुसरं काहीही अस्तित्वात नाही. ज्याचा खंड होऊ शकत नाही त्याला तू खंड का पाडू बघतोयस? ज्यावेळेला आपण स्वप्नामध्ये असतो त्यावेळेला आपल्याला स्वप्नाचं जगच खरं वाटतं. स्वप्नामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करतो, वेगवेगळे अनुभव घेतो. स्वप्नामध्ये जे काही सूक्ष्म इंद्रिय, सूक्ष्म मन आपल्याबरोबर गेलेलं असतं, ते वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेता घेता वाटतं की हे सगळं काही खरं आहे. पण ज्यावेळेला जागृत होतं त्यावेळेला कळतं की त्याच्यामधलं काहीच अस्तित्वात नाही. ज्या काही भावभावना, ज्या काही अटॅचमेंट आपल्याला तिकडे निर्माण झाल्या होत्या, त्यातली एकही गोष्ट सत्य नाही. या अवस्थेमध्ये ही अवस्था सुद्धा त्याच प्रकारची आहे. म्हणून आपल्याला इथे दत्तगुरु म्हणतात की ज्याचा खंड होऊ शकत नाही त्याला तू खंड का बरं पाडतोयस? कारण तू सर्वव्यापी आहेस, पण तूच त्याला एका शरीरामध्ये व्याप्त करू इच्छितोयस. तू स्वतःचं अस्तित्व ओळखत नाही आहेस. तू कधीही उत्पन्न होत नाही आणि मृत होत नाहीस. भगवद्गीतेमध्ये सुद्धा प्रत्यक्ष श्रीकृष्णाने हेच सांगितलंय की तू कधीही उत्पन्न होत नाही आणि मृत होत नाही. परंतु तरी सुद्धा कोणाचा जन्म झाला की आपल्याला वाटतं अरे जन्म झाला. कारण आपण जे काही बघत असतो ते भौतिक जगताला बघत असतो, या इंद्रियांमधून बघत असतो. परंतु इथे दत्तगुरु म्हणतात की तुझं अस्तित्व म्हणजे भौतिक शरीर नाहीच आहे. तू अव्यय आहेस, मंगल आहेस, सगळीकडे अस्तित्वात आहेस. तू कधीही उत्पन्न होत नाही आणि मृत होत नाहीस. एखादा व्यक्ती ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला दुःख होतं, त्या निराशेच्या गर्तेमध्ये आपण अडकून पडतो. त्यावेळेला आपल्याला वाटतं की ती व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली आहे. इथे दत्तगुरु म्हणतात की तुझ्याशिवाय दुसरा कुठलंही अस्तित्व नाहीये, कुठलाही भेद नाहीये. तू कधीच उत्पन्न होत नाही आणि मृतही होत नाही. त्याच्यामुळे जे काही तुला दिसतंय, जे काही तुला वाटतंय, हे सगळं खोटं आहे. कारण तुला देह हा कधीच नाहीये. परंतु तरी सुद्धा मनुष्य स्वतःला या देहामध्ये बघायचा प्रयत्न करतो. स्वतःला, स्वतःच्या रिलेशन्सला, प्रत्येक गोष्टीला एका वेगवेगळ्या आकार स्वरूपामध्ये बघून त्याला तिथेच ठेवायचा प्रयत्न करतो. सर्व काही ब्राह्मणच आहे असे अनेक प्रकारच्या श्रुती हेच प्रतिपादन करतात. सर्व काही ब्राह्मण आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे ब्राह्मण. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. इथे कुठलाही जातीवाचक ब्राह्मण दत्तगुरूंनी सांगितलेलं नाही. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. ज्याला कळून चुकलेलं आहे की या जगामध्ये कुठलाही भेद अस्तित्वात नाही, जो कुठल्याही प्रकारचा भेद करत नाही, ज्याने संपूर्णपणे ब्रह्मज्ञान प्राप्त केलेले त्यांना ब्राह्मण म्हणतात. जे नुसते एका जातीमध्ये जन्माला आलेले आहेत ते ब्राह्मण असा उल्लेख इथे नाहीये. कारण जे काही आपल्याला दत्तगुरु सांगतायत हे या कुठल्याही गोष्टींमध्ये येत नाहीये. सर्व काही ब्राह्मणच आहे असे अनेक प्रकारांच्या श्रुती हेच प्रतिपादन करतायत. ब्राह्मण म्हणजे तेच परमात्मत्व, तर सगळे काही परमात्मत्व आहे. परंतु याचा बऱ्याच लोकांनी चुकीचा अर्थ घेतला. याला जातीवाचक अर्थ लावला गेला. परंतु प्रत्यक्ष अर्थ न जाणता ज्या वेळेला गोष्टी केल्या जातात त्यावेळेला अशा गोष्टी करणारे स्वतः त्या अंधाराच्या गर्तेमध्ये पडून जातात. स्वतः दत्तगुरु म्हणतात की सर्व काही ब्राह्मणच आहे असे अनेक प्रकारांच्या श्रुती हेच प्रतिपादन करतायत. सर्व काही आणि सर्व ठिकाणी आत आणि बाहेर असणारा तू कल्याण रूप आहेस. सर्व काही, असा कुठलाही काळ नाही
ज्या काळामध्ये तुझं अस्तित्व नाहीये. ज्यावेळेला अर्जुन भगवंतांना विचारतात भगवद्गीतेमध्ये, त्यावेळेला भगवंत म्हणतात की असा कुठलाही काळ नाही ज्या काळामध्ये तुझं अस्तित्व नव्हतं किंवा माझं अस्तित्व नव्हतं किंवा पुढे नसणार आहे. दत्तगुरु पण आपल्याला तेच सांगतायत की सर्व काळी आणि सर्व ठिकाणी आत आणि बाहेर असणारा तूच आहेस, कल्याण रूप आहेस. स्वतःला या शरीरामध्ये गुंतवून ठेवू नकोस, बघू नकोस, कारण शरीराचं अस्तित्व आहे, तुझं अस्तित्व नाहीच आहे. असं असतानाही भ्रमिष्ठ होऊन पिशाच्या प्रमाणे इकडे तिकडे तू धावतोयस. एवढा तू भ्रमिष्ठ झालेला आहेस की तुला कळतच नाहीये काय करावं. ज्या वेळेला एखादा व्यक्ती भ्रमिष्ठ झाला असतो त्यावेळेला त्याला कळत नाही की नक्की रस्त्यावरून चालावं की लोळावं की इकडे तिकडे पळावं. दत्तगुरु म्हणतायत की तुझं अस्तित्व तू जाणून घे, आणि ज्यावेळेला तू जाणशील, जाणल्यानंतर जो काही वेगवेगळ्या प्रकारचा भेद आहे, वाचिक, कायिक, मानसिक, ते सगळे भेद निघून जातील आणि तू तुझ्या स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाला जाणशील. तुझा आणि माझा संयोग किंवा वियोग कधीही होत नाही. कधीच असं होत नाही की तुझा आणि माझा संयोग किंवा वियोग झालेला आहे, कारण आपण एकच आहे. हे परमात्म तत्वच आहे ज्याने सगळ्याला व्याप्त करून टाकलेलं आहे. परमात्म तत्व या ब्रह्मतत्वापेक्षा दुसरं कुठलंही तत्व या जगामध्ये अस्तित्वात नाही. तरी सुद्धा तू मला वेगवेगळ्या रूपांमध्ये बघायचा प्रयत्न करतो. तरी तुला असं वाटतं की माझा आणि तुझा संयोग झालेला आहे, तरी तुला असं वाटतं की माझा आणि तुझा वियोग झालेला आहे. असं कधीही होत नाही. तू, मी आणि हे जग हे भेद सत्य नसून सर्व काही आत्मा आहे. तू, मी आणि हे जे काही दिसतंय हे सगळं जग आहे, हे सत्य नाही आहे. अशा कुठल्याही प्रकारचा भेद नाही आहे आणि हे सर्व काही फक्त आत्मा आहे. परंतु जोपर्यंत आपण भेदबुद्धीने बघत राहू, जोपर्यंत या मनाने या भेदबुद्धीला पोषक असं वातावरण निर्माण करू, तोपर्यंत तुला स्वतःचं खरं अस्तित्व कळणार नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे इंद्रिय विषय पंचक तुझे नव्हे आणि तू त्याचा नव्हे. ज्या वेळेला मनुष्याला वाटतं की मी म्हणजे शरीर आहे, या ज्या काही गोष्टी घडवल्या जात आहेत, या ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत, जे काही मी बनलेलो आहे, जे काही मी शिकलेलो आहे, जे काही मी आतापर्यंत ज्या पोझिशनवर आहे, जे काही मी सगळं कमवलेलं आहे, जे काही मी खातोय, जे काही मी ऐकतोय, जे काही मी वास घेतोय, सगळं मी करतोय. हे ज्या वेळेला मनुष्याला वाटत राहतं, तर इथे दत्तगुरु म्हणतात की हे कुठलेही इंद्रिय तुझे नाही आहेत. त्याच्यामुळे या इंद्रियांनी घडणाऱ्या कुठल्याही गोष्टी, या इंद्रियांनी निर्माण केलेले कुठलेही संबंध हे तुझे नाहीत आणि तूही त्यांचा नाही आहेस. कारण हे परमात्म तत्व जे आहे, जे सर्वव्यापी आहे, परमात्म तत्व तूच आहेस. मी मागेच सांगितलेलं आहे की परमात्म तत्व आहे, सर्वव्यापी आहे, सगळं सगळं काही व्याप्त केलेलं आहे. अशी कुठलीही जागा नाही जिथे ब्रह्मतत्व नाही. त्याच्यामुळे स्वतःचं खरं अस्तित्व जाण. असं असून तू व्यर्थ त्रास का करून घेतो? तरी सुद्धा आपण त्रास करून घेतो. हे माझं, हे तुझं, याचा जन्म झाला, याचा मृत्यू झाला, याने माझा अपमान केला, त्याने माझा अपमान नाही केला, मी आजपर्यंत आयुष्यात हे कमवलं, मी हे कमवलं नाही. मान, अपमान, राग, आनंद, शीत, उष्ण, या ज्या सगळ्या गोष्टी इंद्रिय अनुभव करतायत, या सगळ्या गोष्टी जे मन अनुभव करतायत, ही इंद्रिय म्हणजे तू नाहीच आहेस, हे तू जाण. आणि त्याच्यामुळे जो काही तू व्यर्थ त्रास करून घेतोयस, जे काही षडरिपू आहेत, ते षडरिपू नेहमी माणसाला या इंद्रियांपर्यंत घेऊन येतात. याने माझा अपमान केला, एखादी गोष्ट माझ्या मनासारखी झाली नाही, मला राग आला, मला हे कमवायचं आहे, हे माझे संबंधी आहेत, हे माझं धन आहे, हे माझी जमीन जुमला आहे, ही माझी फॅमिली आहे. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी जे काही तू या शरीराने करतोय, जे काही तू या इंद्रियांनी करतोय, जे काही या इंद्रियांनी बांधलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे नेहमी या गोष्टी घडतच राहणार आहेत. परंतु तू हे जाण की तू हे नाहीच आहेस, तुझं अस्तित्व याच्यापेक्षाही पलीकडचं आहे. स्वतःला या देहामध्ये, स्वतःला या नामरूपामध्ये देहाच्या तू बांधून घेऊ नकोस, व्यर्थ त्रास करून घेऊ नकोस.
तुला जन्म सुद्धा नाही आणि मृत्यू सुद्धा नाहीये. हे श्री दत्तगुरूंनी आपल्याला आधी सुद्धा सांगितलंय. तुला जन्म पण नाही आणि तुला मृत्यू सुद्धा नाहीये. तरी सुद्धा आपण एवढे फसले गेलेलो आहोत की एखादा जरा वाढदिवस आला की आपल्याला वाटतं अरे बाबा आपला वाढदिवस झाला. लहानपणापासून आपल्याला ही शिक्षा दिली जाते. आपला वाढदिवस आला, आपल्या आई वडिलांचा वाढदिवस झाला, आपल्या मुलांचा वाढदिवस झाला, परंतु इथे स्वतः प्रत्यक्ष दत्तगुरु सांगतायत की तुला जन्मही नाही आणि मृत्यू नाहीये. हे तू जाणून घे, याच्या पलीकडे निघून जा. या ज्या काही गोष्टी इंद्रियातून घडतायत, हे जे काही मन आणि बुद्धी याच्यामध्ये अडकून पडलेलं आहे, या शरीरामध्ये त्यांना वाटतं की हे शरीर म्हणजे तू आहे, ते असं नाही आहेस. तुला जन्मही नाही आणि तुला मृत्यू नाही आणि तुला मन सुद्धा नाहीये. मन ज्याच्याने हे सगळं जग बनलेलं आहे हे सुद्धा तू नाही आहेस. तुझं खरं अस्तित्व जाणून घे. तुला शुभ अशुभ, बंध आणि मोक्ष हे तुला संभवत नाही. कुठलीही शुभ आणि अशुभ गोष्ट ही तुझ्यासाठी लागूच नाहीये. कुठलाही बंध तुला नाहीये, कुठलाही तुला मोक्ष नाहीये. बंध आणि मोक्ष त्याच वेळेला असतात ज्या वेळेला मन अशी कल्पना करतं की मी बंधामध्ये आहे. असं असताना देखील हे वत्सा तू उगत शोक का बरं करतोस. जे या भौतिक जगतामध्ये असतात किंवा जे काही या भौतिक जगतामधून थोडं थोडं बाहेर पडायचा प्रयत्न करतात, संपूर्णपणे त्यांचा अहंकार समर्पणाचे दरवाजे उघडत नाही. त्याच्यामुळे थोडं थोडं बाहेर पडायचा प्रयत्न करतात आणि परत या विषयांमध्ये गुंततात, परत या इंद्रियांमध्ये गुंततात. तर इथे आपल्याला दत्तगुरू म्हणतात की हे वत्सा तू उगाच शोक का बरं करतोय, कारण तुला नाव आणि आकार कुठलाही नाहीये. दत्तगुरू ज्यांना खूप सारे लोक आपले गुरु मानतात, जे आपल्या सगळ्यांचे गुरु आहेत, ते स्वतः आपल्याला सांगतायत, ते स्वतः त्यांच्या शिष्यांना सांगतायत की बाबा तुला नावही नाही, तुला आकारही नाहीये. आणि एवढं असूनही भौतिक जगतामधले अडकलेले आपण त्या गोष्टी ऐकून घेत नाही. तुला नावही नाही आणि तुला आकारही नाहीये, तरी सुद्धा या नावाने आपण फिरत असतो. तरी सुद्धा हा माझा आकार म्हणून या आकारामध्ये जे काही इंद्रिय आहेत, जे काही मन आहे, जे काही भटकत असतं, हे सगळं माझंच आहे असं समजून त्या गोष्टी आपण स्वतःवरती घेत असतो. हे वत्सा चित्त मोहित होऊन पिशाच्या प्रमाणे तू का बरं धावतोयस. तुझं चित्त जे आहे ते भरकटलेलं आहे. कायम ते इकडे तिकडे धावत असतं, कुठल्याही एका गोष्टीवरती थांबत नाही. हे जे तुझं चित्त मोहित झालेलं आहे या इंद्रियांवरती, हे मन जे तुला खेचून घेऊन जात आहे, ही बुद्धी जे तुला सांगते की हे सत्य आहे, असं पिशाच्या प्रमाणे इकडे तिकडे धावू नकोस. हा आत्मा जो आहे तो भेदरहित आहे, त्याला कुठलाही भेद नाहीये. तुला असं वाटत असेल की हे सुख आहे, हे दुःख आहे, तर अशी कुठलीही गोष्ट जगामध्ये अस्तित्वात नाही. आत्मा हा भेदरहित आहे. जर एखाद्याला या रस्त्यावरती चालायचं असेल तर सर्वात प्रथम त्याने मनामध्ये ही कल्पना दृढ करायला हवी. मनामध्ये का बरं ही कल्पना दृढ करायला हवी, कारण हे जग जे बनलेलं आहे हे सत्य आहे. ही कल्पना सुद्धा आपल्या मनामध्ये दृढ असते ज्या वेळेला आपला जन्म होतो, ज्या वेळेला मागच्या जन्मामध्ये असतो त्यावेळेला सुद्धा ही कल्पना दृढ असते. ज्या वेळेला ती कल्पना नष्ट होईल त्यावेळेला सत्याची अनुभूती येईल. परंतु तोपर्यंत अशी भावना करणं हे खूप आवश्यक आहे की माझं अस्तित्व या शरीरापुरतं मर्यादित नाही, या नावापुरतं माझं अस्तित्व नाही. माझं अस्तित्व म्हणजे हे नाव नाहीच आहे, माझं अस्तित्व म्हणजे हे शरीर नाहीच आहे, माझं अस्तित्व म्हणजे या शरीराबरोबर ही जी सगळी संबंध निर्माण होत आहेत या संबंधामध्ये नाहीच आहे. हे ज्या वेळेला कळायला लागतं त्यावेळेला आपण या मायेमधून बाहेर पडू शकू. म्हणून दत्तगुरू आपल्याला म्हणतात की आत्मा हा भेदरहित आहे अशी भावना कर. सुरुवात इकडनं कर. जोपर्यंत तुझी दृढ भावना होत नाही, जोपर्यंत तुझे अहंकाराची जी सगळी दरवाजे तू बंद करून घेतलेले असते उघडत नाही, अहंकार बाहेर काढत नाहीस, स्वतःचं अस्तित्व सोडत नाही, तोपर्यंत तू याच्यातून बाहेर पडणार नाही. सर्व विषय वासना सोडून सुखी हो. सगळ्या विषय वासना सोडून दे. कुठल्याही प्रकारच्या इच्छा मनामध्ये धरू नकोस, कारण ज्या इच्छा निर्माण होतात या मनामध्ये निर्माण होतात, इंद्रियांमुळे निर्माण होतात, विषयांच्या मुळे या इच्छा निर्माण होतात. म्हणून सगळ्या विषय वासना तू सोडून दे आणि तू सुखी हो. निश्चल एक मोक्ष स्वरूप आणि सर्व विकार रहित असे परमात्म तत्व तूच आहेस. जे काही निश्चल आहे, सगळीकडे एकच आहे आणि मोक्ष स्वरूप विकार रहित, ज्याच्यामध्ये कुठलाही विकार नाही,
असं जे काही ब्रह्मतत्व आहे, असं जे काही परमात्मा आहे, हे सगळं तूच आहेस हे तू जाण. बरेचसे जण हे करत असताना ही चुकी करतात की मीच परमात्मा तत्व आहे अशी भावना करताना या शरीराला मी म्हणायला सुरू करतात आणि त्याच्यामुळे ते परत या भौतिक जगतामध्ये अडकून पडतात. तुझ्या ठिकाणी प्रीतीही नाही आणि वैराग्य नाही, याच्यापैकी काहीच नाही. तू या सगळ्यांच्याही पलीकडे आहे. ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात की तिन्ही गुणांच्या पार निघून जा. जे काही वेगवेगळे विषय आहेत, जे काही प्रीती आहे, जे काही वैराग्य, जे काही निर्माण होत आहे, जे काही वेगवेगळे संबंध निर्माण होत आहेत, जे काही आपल्या आशा आकांक्षा निर्माण होत आहेत, जी काही लालसा निर्माण होत आहे, जो काही आपला संबंध वेगवेगळ्या गोष्टींशी निर्माण होतोय, तो सगळ्या या 3 गुणांमध्ये निर्माण होतोय. या 3 गुणांच्याही पलीकडे निघून जा. असे असताना विषयांच्या इच्छेने व्यर्थ संताप तू का करून घेतोयस? या विषयांच्या इच्छेने संताप निर्माण होतात. ज्या वेळेला इंद्रिय विषयांच्या मागे धावायला लागतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते, आकांक्षा निर्माण होते. ज्या वेळेला ते मिळत नाहीत, आपल्या मनाप्रमाणे होत नाही, त्यावेळेला राग निर्माण होतो, चित्त विचलित होतं. दत्तगुरु म्हणतात की विषयांच्या इच्छेने व्यर्थ संताप का करून घेतोयस? कारण हे विषयी अस्तित्वात नाही, ही इंद्रिय अस्तित्वात नाही आहे. आणि सर्वप्रथम म्हणजे तुझं अस्तित्व म्हणजे हे विषय आणि हे इंद्रिय नाहीच आहे. तुझं अस्तित्व म्हणजे हे मन नाहीच आहे. सर्व ही श्रुती निर्गुण, शुद्ध, व्ययरहित, निराकार आणि सर्वत्र सम अशा तत्वाचे प्रतिपादन करतात. ज्या काही वेगवेगळ्या श्रुतींमध्ये धर्मग्रंथांमध्ये लिहिलंय, सगळे धर्मग्रंथ हेच सांगतात की निर्गुण, ज्याला कुठलाही गुण नाही, सत्व रजतम या गुणांपासून बाहेर, शुद्ध, व्ययरहित, ज्याचा कधीही व्यय होत नाही, निराकार, ज्याला कुठलाही आकार नाही, आणि सर्वत्र सम अशा तत्वाचं प्रतिपादन करतात. आणि ते तत्व म्हणजे मीच आहे हे तू निश्चयपणे समज. आकार युक्त ते असत्य आणि निराकार ते नित्य असं जाण. जे काही आकार युक्त आहे ते असत्य जाण. ज्या ज्या गोष्टींना आकार आहे ते असत्य आहे आणि जे काही निराकार आहे ते नित्य आहे. या तत्व उपदेशाने तुला पुन्हा कधीही जन्म या भौतिक जगतामध्ये घ्यावा लागणार नाही. आत्मज्ञानी सर्वत्र सम असणारे तत्व एकच आहे असं सांगतात. जे कोणी आत्मज्ञानी आहेत ते म्हणतात की या जगतामध्ये सगळीकडे समसमान असणारं तत्व एकच आहे. म्हणून तू तुझ्या मोहाचा आणि तुझ्या कामनेचा त्याग कर. ज्या वेळेला तू तुझ्या मोहाचा त्याग करशील, ज्यावेळेला तुझ्या कामनेचा, इच्छेचा त्याग करशील, त्यावेळेला मन जे एक आणि अनेक तेच आहे त्यांचं अस्तित्व संपतं. आपलं मन आपल्याला सांगत असतं की या जगाची निर्मिती आहे, या जगामध्ये हा देह म्हणजे मी आहे, बाकीच्या ज्या काही गोष्टी दिसतात या आपल्यापासून वेगळ्या आहेत. तर ही सगळी जी माया आहे, ही सगळी माया निघून जाते ज्यावेळेला तू मोहाचा आणि इच्छेचा त्याग. दत्तगुरु म्हणतात की सगळीकडे सगळं काही एकच आहे. जरी ज्ञान योगाने तुम्हाला समाधी प्राप्त झाली तरी ती समाधी असूच कसं काय शकते? कारण सगळं काही एकच आहे. जे समाधीमध्ये आहे आणि जे समाधीच्या बाहेर आहे अशी कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही. जे समाधीमध्ये आहे आणि जे समाधीच्या बाहेर आहे असा भेद कुठलाही असू शकत नाही. तू अव्यय, जन्मरहित, देहरहित, अत्यंत निर्मल, सर्वत्र सम असा आहे. तू अव्यय आहे, जन्मरहित, तुझा कधी जन्म झालाच नाही. दत्तगुरूंनी आपल्याला मागे पण सांगितलं की तुझा जन्मही नाही आणि तुझा मृत्यूही नाहीये, देहरहित आहेस. तरी सुद्धा तू या देहाला स्वतः असं समजू नकोस. तरी सुद्धा या देहाने ज्या काही गोष्टी घडल्या जातात, जे देहामध्ये गोष्टी घडतात त्याला स्वतःचं असं समजू नकोस. कारण याचं स्वतःचं खरं अस्तित्वच नाहीये. या देहाला ज्या काही इच्छा आकांक्षा निर्माण होतात, जे काही विषय वेगवेगळे उत्पन्न होतात, हे देह जे मनाबरोबर आणि इंद्रियांबरोबर भटकत जातं, हे काही तुझं खरं अस्तित्व नाहीये. जे काही अत्यंत निर्मळ आणि सर्वत्र पवित्र जे काही सम आहे, जे ब्रह्मतत्व आहे, हे तू आहेस. तुला स्वतःबद्दल असं का वाटतंय मला माहिती आहे, किंवा मला ते माहिती सुद्धा नाहीये. तुला स्वतःबद्दल असं का वाटतं हे सुद्धा मला माहिती आहे, किंवा ते मला माहिती सुद्धा नाहीये, कारण या गोष्टी अस्तित्वातच नाहीये. तो तू आहेस इत्यादी महावाक्यांनी श्रुतीमध्ये आत्मप्रतिपादन केलेलं आहे. आणि तसंच हे नव्हे इत्यादी सर्व द्वैताचा निषेध करणारे श्रुती सर्व पंचमहाभूतात्मक सृष्टी मिथ्या आहे. जिथे कुठे हे ते असा भेदभाव आहे, जिथे कुठे भेदबुद्धी आहे, ते सगळं मिथ्या आहे. हा मी आहे, हा तो आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे,
हे माझं आहे, हे तुझं आहे, या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत असं आपल्याला प्रत्यक्ष दत्तगुरु सांगतायत. तू आत्मरूपाने स्वतःच्या ठिकाणी हे सर्व निरंतर भरून टाकलेलं आहेस. आत्मरूपाने तूच परमात्मा आहेस, तूच ब्रह्मतत्व आहेस. ध्यान करणारा अहंकार तुझा नाही. ज्यावेळेला एखादी व्यक्ती ध्यान करायला लागते त्यावेळेला त्याला वाटते की मी ध्यान करतो. दत्तगुरु म्हणतात की ध्यान करणारा हा अहंकार हा तुझा नाहीये. ध्यान ही क्रियाही तुझी नाहीये आणि ध्यान हे साधन चित्तही तुझं नाहीये. ज्याप्रमाणे मागे त्यांनी सांगितलं दृश्य द्रष्टा आणि बघण्याची क्रिया, त्याचप्रमाणे त्यांनी ध्यानाबद्दल सांगितलं. ध्यान करणारा, ध्यान ही क्रिया आणि ध्यान हे साधन, याच्यातलं काहीच तुझं नाहीये. आणि असं असताना सुद्धा ध्येय वाचून तू ध्यान कसं करतोयस? जे तुला करायला पाहिजे ते तू करत नाहीयेस आणि जे तुला नाही करायला पाहिजे हे तू करतोयस. त्या परमात्म्याला मी ओळखत नाही, त्याबद्दल मी कसं बोलू? ज्या परमात्म्याबद्दल सगळेजण म्हणतात त्या परमात्म्याला मी ओळखतच नाही, कारण माझ्याशिवाय या जगतामध्ये दुसरी कुठलीही गोष्ट नाहीये. हे जे ब्रह्मतत्व आहे, जे सर्वव्याप्त आहे, जे अविनाशी आहे, जे अव्यय आहे, ते मीच आहे. माझ्याशिवाय जर दुसरी कुठली गोष्ट नाही आहे तर त्या परमात्म्याला मी ओळखतच नाहीये. आणि त्या परमात्म्याला जर मी ओळखत नाही तर मी त्याचं पूजन कसं करू? जो तो परमात्मा तत्व मीच आहे. जर माझं अस्तित्व म्हणजे शरीर नाही आहे, माझं भौतिक अस्तित्व कुठलंही नाही आहे, जर मी सर्वव्यापी आहे तर मी माझंच पूजन कसं करू? कारण मीच परमात्मा आहे, सर्वश्रेष्ठ सत्य मीच आहे, जो सर्वत्र सारखा आहे, सगळीकडे सारखा आहे. कुठलीही अशी जागा नाही जिथे माझं अस्तित्व जास्त आहे, कुठली अशी जागा नाही जिथे माझं अस्तित्व कमी आहे. तरी सुद्धा परमेश्वराला आपण एका ठिकाणी शोधायचा प्रयत्न करतो, कारण आपण या विषयांमध्ये, या इंद्रियांमध्ये इतकं गुरफटून गेलेलो असतो की आपण त्याचं जे अस्तित्व आहे ते मर्यादित करायचा प्रयत्न करतो, कारण स्वतःचं अस्तित्व सुद्धा कुठेतरी मर्यादित केलेलं असतं. मग मी त्याच्याबद्दल कसं बोलू किंवा त्याचं पूजन कसं करू? अहंकार बोधक मी ते तत्व नाहीये, कारण तत्व हे सम असतं. जे काही अहंकार बोधक मी हे तत्व आहे हे सम नाहीये. काही ठिकाणी ते असतं, काही ठिकाणी ते नसतं. जिथे मला मी असं वाटतं तिथे समोरचा तो आहे असं वाटतं. त्याच्यामुळे मर्यादित आहे आणि मी मर्यादित नाहीये. जे काही मर्यादित आहे ते सगळं कल्पनाकारक असतं. ज्ञाता ज्ञेय भावरहित केवळ स्वानुभव गम्य असं जे तत्व, जो अहंकार आहे, तो कसं होईल? जे काही जाणण्याजोगं असतं, जो काही जाणणारा आहे, हे जे काही सगळे भाव आहेत, हे सगळे भाव अहंकारामधून निर्माण होतात. अहंकारामधून आपलं मर्यादित अस्तित्व आपल्याला प्रकट होतं. त्याच्यामुळे ते मी असूच शकत नाही. इतर कोणतीही तत्व अमर्याद नाहीत. ब्रह्मतत्वाखेरीज इतर कुठलीही तत्व अमर्याद नाही आहेत. आणि जे अमर्याद नाही आहेत ते नश्वर आहेत, ते खोटे आहेत, ते मिथ्या आहेत. असं कोणत्याही दुसरं तत्व नाही जे सत्य आहे, कारण जे काही सत्य असतं ते नेहमी शाश्वत असतं. जे काही सत्य आहे ते नेहमी कायम असतं. जे काही सत्य आहे ते नेहमी सर्वव्यापी असतं. आत्माच हे परम सत्य आहे. त्यात कुठल्याही प्रकारची हिंसा किंवा अहिंसा अस्तित्वात नाही, कुठल्याही प्रकारची नाही. वाचिक, कायिक, मानसिक कुठल्याही प्रकारची हिंसा, कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा या परमात्मा तत्वामध्ये होऊ शकत नाही. तूच सर्वव्यापी सत्य आहेस. तू शुद्ध, आकाररहित, जन्मरहित आणि अनश्वर आहेस. असं असताना तुझ्याबद्दल तुला भ्रम का झालेला आहे? परत मलाच का भ्रम झालेला आहे? इथे दत्तगुरु आपल्याला म्हणतात की तूच सर्वव्यापी सत्य आहेस, तुझ्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. सारखं सारखं परत परत ते आपल्या सगळ्या शिष्यांना सांगायचा प्रयत्न करतायत की जो या तू भौतिक जगतामध्ये मायेमध्ये अडकून पडलेला आहे, स्वतःला हे शरीर समजतोय, जी काही या शरीराने, या इंद्रियांनी जी बंधनं निर्माण केलेली आहेत त्यांना स्वतःच समजतो आहेस, पण तू हा नाही आहेस. तू शुद्ध आहेस, आकार रहित आहे, तुला कुठलाही आकार नाहीये, तुला कुठलाही जन्म नाही आहे, अनश्वर आहेस. असं असतानाही तुलाच तुझ्याबद्दल भ्रम का बरं झालेला आहे? ज्या वेळेला वाढदिवस होतो तुलाच तुझ्याबद्दल भ्रम होतो की माझा वाढदिवस झालेला आहे, पण वाढदिवस हा तुझा नाही, या देहाचा आहे. हा देह तर नश्वर आहे, जे नश्वर आहे ते असत्य आहे. म्हणून तू स्वतःचं खरं अस्तित्व जाणून घे. आणि शेवटी ते म्हणतात की परत मलाच का भ्रम झालेला आहे? कारण ते म्हणतात की आत्मतत्वाशिवाय, ब्रह्मतत्वाशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट नाही, त्याच्यामुळे मलाच भ्रम झालेला आहे. तुझं जे रूप आहे ते माझंच रूप आहे, त्यामुळे आणि मीच या भ्रमामध्ये का अडकून पडलेलो आहे. अशा प्रकारे आपण आज 30 श्लोक बघितले. दररोज आपण 30 श्लोक बघू
या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या श्लोकांमध्ये हे सगळे श्लोक एवढे महत्वाचे आहेत की दत्तगुरु ज्यांना आपण खूप जास्त मानतो, जे आपले सगळ्यांचे गुरु आहेत, आपल्या गुरुने जर एखादी गोष्ट सांगितली तर ती निर्विवादपणे सत्य असते. धुक्यामध्ये भरकटताना अशा व्यक्तीचा हात पकडावा जो त्याच्यातून बाहेर पडलेला असतो. आपण या मायेच्या दुःखामध्ये गुरफटून पडलेलो आहे. आपले गुरु आपल्याला हात देत आपल्याला खऱ्या गोष्टी सांगतायत, पण हे जाणूनही या गोष्टी जो कोणी फक्त आपल्या मनाच्या स्तरापर्यंत ठेवतो, फक्त आपल्या बुद्धीच्या स्तरापर्यंत ठेवतो, ज्या वेळेला ऐकायचं असतं त्यावेळेला ऐकतो, ऐकून झालं की काही मिनिटांनंतर ते सोडून देतो, तो व्यक्ती परत त्याच मायेमध्ये गुरफटून जातो. खरा भक्त तोच जे आपल्या गुरुंनी सांगितलेलं आहे त्यांचं तंतोतंत पालन करायला सुरू करतो. याचा अर्थ असा नाही आहे की लगेच तंतोतंत पालन करायला सुरू होईल, लगेच हे कळायला सुरू होईल की आपण सर्वव्यापी आहोत, परंतु त्याचा निरंतर अभ्यास. ज्या वेळेला या गोष्टींचा विसर पडेल त्यावेळेला परत आठवणं की आपल्याला आपल्या गुरूंनी काय सांगितलेलं आहे, परत त्याच्यावरती काम करणं, निरंतर अभ्यास. पडल्यावरती परत उठणं, पडल्यावरती परत उठणं, हा निरंतर अभ्यास जो करतो त्यालाच पुढे मार्ग मिळतो. आणि मार्ग दाखवून देणारे पण तेच आहे. जे काही दत्तगुरूंनी सांगितलेलं आहे, जे आपण सगळे त्यांचे शिष्य आहोत, त्यांनी निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करावं. दत्तगुरू कुठल्याही आकारामध्ये बंधित नाही आहेत. कुठल्याही मंदिरामध्ये फक्त त्यांना बांधून ठेवू शकत नाही. त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की मी सर्वव्यापी आहे. जे काही मनामध्ये, जे काही बुद्धीमध्ये आपण साठवून ठेवलेलं आहे, प्रत्येक गोष्टीला ज्या मर्यादा घातलेल्या आहेत, त्या ज्या वेळेला आपण सोडू, ज्या वेळेला आपण या भौतिक जगतातून बाहेर पडायचा प्रयत्न करू, त्यावेळेला आपल्याला कळेल की सर्वव्यापी हे एकच तत्व आहे. ना आपला जन्म झालेला आहे, ना आपला मृत्यू आहे, ना हे शरीर आपण आहे, ना हे इंद्रिय आपण आहे, ना हे मन आपण आहे, ना हे बुद्धी आपण आहे. जे काही संबंध आपण या जन्मामध्ये निर्माण केलेले असं वाटतं, ना हा जन्म आपला आहे, ना ही संबंध आपली आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये अडकून पडून जे काही आपण मोहित होत असतो, जी काही हाव निर्माण झालेली असते, जो काही राग लोभ निर्माण झालेला असतो, जी काही आसक्ती निर्माण झालेली असते, ती सगळी कशी खोटी आणि कसं त्याच्यातून बाहेर पडावं हे आपल्याला दत्तगुरू याच्यामध्ये सांगतात. पुढच्या सेशनमध्ये पुढचे 30 श्लोक आपण बघणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. दत्तगुरूंना नमस्कार करून जर ऐकण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल, काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्याच्याबद्दल क्षमा असावी असं सांगून आपण इथे हा सेशन संपवतोय. नमस्कार.